आता दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे, खांद्याने एवढं. खांदे मागे रोल करायचे, मान सरळ, आणि श्वास आतमध्ये घेत मागे आपल्याला झुकायचं आहे. करूयात. एक, दोन, श्वास बाहेर आणि पुढे. परत एकदा. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. पुन्हा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. पुन्हा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. आणि हळूवार सुरू व्हायचं आहे. आता दोन्ही हात सरळ करायचे आहेत आणि आपल्याला डावीकडे वळायचं आहे, नंतर उजवीकडे वळायचं आहे. करूयात. एक, पूर्ण पाठीला पीळ द्यायचंय. दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. हळूवार हात सरळ आणि हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोटं गुंफवायचे आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत आणि आपल्याला डाव्या बाजूला वाकायचं आहे. दोन, परत सरळायचं आहे. एक, उजव्या बाजूला वाकायचं आहे. दोन, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, एक श्वास आतमध्ये. हात सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोन्ही हात समोर करायचे आहेत. बोटांची हालचाल करूयात. श्वास आतमध्ये घेत मुठी बंद चालू करायची. झालं सहाला सव्वा सहाला मुठी सॉरी सरळ करायची 6:30. आहे. करूयात. एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, बरोबर दोन, चालू चालू. एक, दोन, एक, दोन, एक, दोन. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे. हात कोपऱ्यांमध्ये वाकवायचे आहेत. खांद्यावरती ठेवायचे. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. एक, दोन, एक, दोन, एक, दोन. शेवटचा. एक आणि दोन. हात करायचे आहेत खाली. आता दोनही हात खांद्यांवरती ठेवायचे आहेत. कोपरे जोडायचे आहेत आणि खांदे गोल फिरवायचे आहेत पुढून मागे. करूयात. एक, दोन, तीन, चार आणि पाच. विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार आणि पाच. ठीक आहे. आता हात करायचे आहेत खाली. मान करायची आहे सरळ. ठीक. आता दोन्ही हात गोल फिरवायचे आहेत पुढून मागे. करूयात. एक, दोन, तीन, चार, पाच. विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार, पाच. हळूवार हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे 4 फूट. या बाजूला चेहरा करायचा आहे तुम्ही. दोनही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. आता उजव्या हाताने डाव्या पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाला आपल्याला स्पर्श करायचा आहे. करूयात. एक, मानवर पाठीला पीळ. सरळचं. दोन. पुन्हा. एक, दोन, 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 एक, दोन. आणि हात करायचे आहेत खाली. दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोटं गुंफवायची. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. आता डाव्या बाजूला वळायचं आहे आपल्याला. एक, पुढे झुकायचं आहे. दोन, खालून उजवीकडे यायचंय. तीन, वर यायचं. चार, पाच. परत डावीकडे. एक, दोन, तीन, चार, पाच. पुन्हा. एक, दोन, तीन, चार,
5. परत एकदा 1 2 3 4 5. पुन्हा 1 2 3 4 5. परत 1 2 3 4 5. परत एकदा 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेने आता 1 2 3 4 5. पुन्हा 1 2 3 4 5. परत एकदा 1 2 3 4 5. पुन्हा 1 2 3 4 5. शेवटचा 1 2 3 4 आणि 5. हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. मागे झुकायचं, एक म्हटलं की दोन म्हटलं की पुढे झुकायचं आहे. पाय गुडघ्यामध्ये न वाकवता. करूयात 1 2. श्वास बाहेर आणि पुढे झुकायचं आहे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. पुन्हा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. दोन्ही हात जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. हात पूर्ण पुढे खेचायचे, पायाच्या पाठीमागे ताण, पाठीचा कणा सरळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. परत सरळ व्हायचं आहे. 1. आता दोन्ही हात सरळ करायचे आहेत आणि आता पायामध्ये अंतर ठेवून डावीकडे वळायचं, नंतर उजवीकडे वळायचं आहे. 10 काउंट्स करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत सरळ आणि हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही पाय जवळ करायचे आहेत, मान करायचे सरळ. दोनही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत. पाठीचा कणा एकदम सरळ ठेवण्याचा प्रयत्न, पायाच्या पाठीमागे ताण द्यायचा आहे आणि दोनही गुडघे डावीकडून उजवीकडे आपल्याला गोल फिरवायचे आहेत. करूयात 1 2 3 4 आणि 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. व्यवहार सरळ व्हायचा आहे आणि आता सर्वांनी खाली बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावरती राहील. पाठीचा कणा एकदम ताठ ठेवायचा आहे. डोळे बंद ठेवायचे आहेत, लक्ष श्वासावरती. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. ज्या ज्या स्नायूंना आपल्याला ताण पडलेला आहे त्या त्या स्नायूंना आपल्याला रिलॅक्स करायचं आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. नजर दोनही बोबे यांच्यामध्ये केंद्रित. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि अबाहु पुरुषाकारं शङ्खचक्रासिधारिणम् सहस्रशिरसं श्वेतं तन्नमामि पतञ्जलि. हरि ओम.
हळूवार डोळे उघडायचे आहेत. पाठीचा कणा आता 8 आणि मान सरळ आहे. पहिलं आसन आपण करूयात नेहमीप्रमाणे पर्वतासन. नमस्कार मुद्रेमध्ये हात वरती. 1, दोनही हात वर, दोनही हातांचे दंड कानाला, मान सरळ, पाठीचा कणा ताठ, हात खांद्यातून वरच्या दिशेने आपल्याला खेचायचे आहेत आणि आपल्याला डाव्या बाजूला झुकायचं आहे. 2, डावीकडे झुकायचं आहे. मान आणि चेहरा समोर राहील. श्वास घेत सरवायचा आहे. 1, श्वास आतमध्ये, उजव्या बाजूला झुकायचा आहे. 2, श्वास बाहेर, परत सरवायचा आहे. 1, श्वास आतमध्ये, परत डाव्या बाजूला. 2, श्वास बाहेर, परत सरवायचा आहे. 1, श्वास आतमध्ये, उजवीकडे. 2, श्वास बाहेर, परत सरवायचा. 1, श्वास आतमध्ये, डावीकडे. 2, श्वास बाहेर, परत सरळ. 1, श्वास आतमध्ये, उजवीकडे. 2, श्वास बाहेर, परत सरळ. 1, श्वास आतमध्ये आणि हात करायचे आहेत खाली. 2 श्वास बाहेर. ठीक आहे. आता दोनही हात मागे करायचे आहेत. खांदे आपल्याला मागे रोल करायचे आहेत. मान सरळ आणि आपल्याला डाव्या बाजूला झुकायचं आहे. 1, डावीकडे झुकायचं आहे. हनुवटी टेकवायची आहे डाव्या पायाच्या गुडघ्याला. पुन्हा सरळायचं आहे. 2, उजवीकडे झुकायचं आहे. 1, परत सरळायचं आहे. 2, परत एकदा डाव्या बाजूला. 1, त्याचा दाब पोटावरती आला पाहिजे आणि आता 10 सेकंद थांबायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत सरवायचं आहे. उजव्या बाजूला झुकायचं आहे. 1, थांबायचं आहे 10 सेकंदांसाठी. 1, 2, तेवढा वेळ आपल्या पोटावरती दाब आला पाहिजे याकडे लक्ष द्यायचं आहे. 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. परत सरवायचं आहे आणि हात करायचे आहेत बाजूला. ठीक आहे. कटिचक्रासन करूयात. नॉर्मल श्वास आतमध्ये घे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. 1, आता आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. 2, उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचं आहे. मान मागे करायचे. डावा हात वरती करायचा आता. 1 आणि उजवीकडे झुकायचंय. 2, उजवा खांदा उजव्या गुडघ्याला टेकवायचा आहे. श्वास घेत सरवायचा आहे. 1 श्वास आतमध्ये घेत सरळा. परत 2 श्वास बाहेर सोडत झुकायचंय आपल्याला. परत सरवायचा आहे. 1 श्वास आतमध्ये, परत 2 श्वास बाहेर. आता 10 सेकंद थांबायचंय श्वास बाहेर सोडून. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत सरवायचं आहे. 1 श्वास आतमध्ये. आता हात करायचा खाली. हाताचा पंजा जमिनीकडे. उजवा हात सरळ करायचा आहे. परत सरवायचा आहे. 1 आणि हात खाली. 2. परत उजव्या बाजूला आपल्याला वळायचं आहे. 1, उजवीकडे वळायचं आहे. 2, डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचं आहे. मान मागे. आता उजवा हात वरती करायचा आहे. 1, डावीकडे झुकायचं आहे. 2, डावा खांदा डाव्या गुडघ्याला टेकवायचा आहे. छातीच्या कडे चष्म्याला ताण. हात खांद्यातून वर खेचायचा आहे. परत सरळ. 1 श्वास आतमध्ये, पुन्हा 2 श्वास बाहेर. परत सरवायचं आहे. 1 श्वास आतमध्ये, परत एकदा 2 श्वास बाहेर. थांबायचंय 10 सेकंदांसाठी. 1, 2 हात खेचायचा आहे. खांद्यातून वर हात खेचायचा आहे. कोपऱ्यातून सरळ, बोटांना ताण. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत सरवायचं आहे. 1, हळूवार हात करायचा खाली. हाताचा पंजा जमिनीकडे. उजवा हात सरळ करायचा आहे. पुन्हा गोल फिरून सरवायचा आहे आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोनही हात आपल्या गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत आणि आपल्याला खांदे गोल फिरवायचे आहेत मागून पुढे. 1, 2, 3, 4 आणि 5. विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. आता आपल्याला चेंज करायचं आहे.
पाय, जो पाय वर होता तो खाली घ्यायचा आहे, जो पाय खाली येतो तो वरती घ्यायचा आहे. आणि आता दोनही हात कडेनी वरती करायचे आहेत. एक श्वास आतमध्ये घेत हात वर, दोन्ही हातांची बोट गुंफवायचे, हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत, हात कोपरातून सरळ आणि श्वास बाहेर सोडत डावीकडे वळायचा आहे. श्वास बाहेर सोडत डाव्या बाजूला वळायचा आहे. पुन्हा सरळवायचं. एक श्वास आतमध्ये उजवीकडे वळायचा आहे. 2 श्वास बाहेर, परत सरळवायचा. एक श्वास आतमध्ये डावीकडे, 2 श्वास बाहेर, परत सरळवायचा. एक श्वास आतमध्ये उजवीकडे, 2 श्वास बाहेर, परत सरळ. एक श्वास आतमध्ये. आता हातांची बोट सरळ करायची आहेत, बोटांना ताण द्यायचा आहे, हात खांद्यातून वर खेचायचे, कानाच्या मागे करायचा प्रयत्न, अप्पर बॅकला ताण, बोटांना ताण आणि 10 सेकंद आपल्याला थांबायचं आहे. 1 2, हात कोपरातून सरळ, दंड कानाला लागलेले. 4 5 6 7 8 9, हाताचे पंजे बाहेरच्या दिशेने आणि कडेने हात करायचे आहेत खाली. 10. ठीक आहे. पुन्हा दोन्ही हात गुडघ्यांवरती आणि खांदे गोल फिरवायचे आहेत मागून पुढे. 1 2, पाठीचा कणा एकदम ताठ राहील. 4 5 6 7 8 9 10, विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ठीक आहे. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत, डावा पाय सरळ करायचा आहे आणि उजवा पाय आपल्याला सरळ करायचा आहे. पायाचे पंजा स्वतःकडे खेचायचा आहे, पोट आतमध्ये खेचायचं आहे. आणि आता डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा आहे 30 अंशांपर्यंत. करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. उजवा पाय आपल्याला वर उचलायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. परत एकदा डावा पाय वर उचलायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उजवा पाय सेम. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ठीक आहे. आता दोन्ही हातांचे कोपरे जमिनीला टेकवायचे आहेत, पायाचे पंजे पुढे खेचायचे आहेत आणि आपल्याला डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. करूयात. 1 मांडीच्या स्नायूंचं आकुंचन करून पाय गोल फिरवायचा. 2 3, पोट आतमध्ये खेचायचं आहे. 4 आणि 5, परत विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 आणि 5, परत उजवा पाय आपल्याला गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. करूयात. 1 2 3 4 आणि 5, विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. हळूवार सरळवायचं आहे. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत, दोन्ही हात बाजूला करायचे आहे आणि श्वास आतमध्ये घेत आपल्याला दोनही हात वरती करायचे आहेत. 1 श्वास आतमध्ये, हात वर, पुढे झुकायचा आहे. 2 श्वास बाहेर आणि पुढे, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण आपल्याला द्यायचा आहे. परत हात वरती. 1 श्वास आतमध्ये, शरीराचा आणि पायाचा 90 अंशाचा कोन करायचा आहे. पुन्हा पुढे. 2 श्वास बाहेर, श्वास बाहेर, परत श्वास आतमध्ये घेत आता पूर्ण पाठीवरती झोपायचे आपल्याला. 1 श्वास आतमध्ये, पाय गुडघ्यामध्ये न वाकवता मागे जायचं आहे, तसंच पाय गुडघ्यात न वाकवता वर सुद्धा यायचं आहे. 2 श्वास बाहेर आणि पुढे, परत 1 श्वास आतमध्ये, हात वर, खांद्यातून वरच्या दिशेने खेचलेले हात. 2 श्वास बाहेर,
परत एक श्वास आतमध्ये पूर्ण मागे झोपायचे, पाय गुडघ्यामध्ये न अडकवता पोटाच्या स्नायूवरती ताण आला पाहिजे पूर्ण. दोन श्वास बाहेर आणि पुढे. परत एकदा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, पुन्हा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत आता हात वरती करायचे आहेत, एक श्वास आतमध्ये आणि हात करायचे आहेत खाली, दोन श्वास बाहेर. आता सर्वांनी वज्रासनामध्ये बसायचं आहे. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे, आणि आपल्याला गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. दोनही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे आणि श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचं आहे. करूयात एक श्वास आतमध्ये आणि मागे, दोन श्वास बाहेर आणि पुढे. परत एकदा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एकदा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. ठीक आहे. आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहेत. उजव्या हाताने डाव्या पायाला आणि डाव्या हाताने उजव्या पायाच्या टाचेला स्पर्श करायचा आहे. करूयात. एक पाठीला पीळ हात वरती घ्यायचा ते दुसरा, दोन, तीन, फास्ट करायचे थोडा आता, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. पाठीच्या मणक्याची लवचिकता वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त. आणि हात करायचे आहेत खाली. आता सर्वांनी टाचेवरती बसायचं आहे. टाचेवर बसायचं आहे. मान सरळ करायचे. वज्रासनामध्ये आपल्या मॅटच्या पाठीमागे आपण करूयात शशांक भुजंगासन. श्वास आतमध्ये घेत हात वर, एक श्वास आतमध्ये, हात वरती खांद्यातून वरच्या दिशेने खेचायचे आणि पुढे झुकायचे आहेत. दोन श्वास बाहेर आणि पुढे. कपाळ टेकवायचं आहे जमिनीला, मान वरती करायची आहे आणि भुजंगासन करायचं आहे. एक श्वास आतमध्ये, मान वर, गळ्याच्या स्नायूंना ताण. परत खाली यायचं, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, कंबर उचलून टाचेवरती बसायचं आहे. दोन श्वास बाहेर, कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. परत दोनही हात वर, एक श्वास आतमध्ये, हात वर, आणि दोन श्वास बाहेर आणि हात खाली. परत एकदा एक श्वास आतमध्ये, पुढे झुकायचा आहे. दोन श्वास बाहेर. परत भुजंगासन, एक श्वास आतमध्ये, मान वर, गळ्याच्या स्नायूंना ताण. परत खाली, दोन श्वास बाहेर. एक श्वास आतमध्ये, कंबर उचलून टाचेवरती बसायचंय. दोन श्वास बाहेर. परत दोनही हात वरती, एक श्वास आतमध्ये, हात वर, आणि दोन श्वास बाहेर आणि हात खाली. ठीक आहे. आता हात बाजूला करायचे आहेत. श्वास आतमध्ये घेत हात वर, श्वास बाहेर सोडत हात खाली. 10 काउंट आपण करणार आहोत. करूयात श्वासासोबत. खोल श्वास घ्यायचा आहे. हात मागे खेचायचे, पाठीच्या स्नायूंना ताण पडला पाहिजे. करूयात. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, 8, 9 आणि 10. ठीक आहे. आता दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत, कोपरे मागे, आणि आपल्याला डावीकडे वळायचं आहे. एक, दोन, सरळ उजवीकडे, एक, दोन, परत डाव्या बाजूला, एक, दोन, उजवीकडे, एक, दोन, परत डाव्या बाजूला, एक,
दोन उजवीकडे, एक दोन, आणि हात करायचे आहेत खाली. पुन्हा सेम श्वास आतमध्ये घेत हात वर आणि हात खाली. 10 काउंट करूयात श्वासासोबत. जोरात श्वास घ्यायचा आणि जोरात श्वास बाहेर सोडायचा आहे आपल्याला. करूयात. 1 2 1 2 4 5 6 7 8 9 10 आणि 11. ठीक आहे. हात खाली. आता परत गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. श्वास आतमध्ये घेत मागे आपल्याला झुकायचं आहे. पुन्हा एकदा. 1 श्वास आतमध्ये आणि मागे. 2 श्वास बाहेर. थांबायचं आपल्याला 10 सेकंदांसाठी. 10 सेकंद थांबायचं आहे मागे वाकून. करूयात. 1 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. परत फिरवायचं आहे. मान सरळ करायचे आहे आणि टाचेवरती आपल्याला बसायचं आहे. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. आणि आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ आणि उजवा पाय सरळ. आणि आपल्याला भद्रासनामध्ये बसायचं आहे. म्हणजे दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही पायांचे टाचा आणि पंजे एकमेकांना जोडायचे आहे. दोनही हातांनी पायाच्या पंजांना पकडून गुडघे आपल्याला खाली खेचायचे आहेत. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. मान करायचे आहे सरळ. आणि कमरेमध्ये न वागता आपल्याला पुढे झुकायचं आहे. करूयात. 1 मान वर, खांदे वर आणि पुढे आपल्याला झुकायचं आहे. कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. परत सरवायचं आहे. 2 पुन्हा एकदा पुढे. 1 मान वर, खांदे वर. परत सरवायचं आहे. 2 परत एकदा पुढे. 1 परत सरवायचं आहे. 2. दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत. कोपरे मागे, गुडघे खाली दाबलेले. आता डावा कोपरा डाव्या गुडघ्याला स्पर्श करायचा आहे. कडेला वाकून उजवा कोपरा उजव्या गुडघ्याला. ठीक आहे. करूयात. 1 डावीकडे झुकायचं आहे. 2 उजव्या बाजूला. 3 एका बाजूला झुकल्यावर दुसरा गुडघा खालीच टेकला जाईल. 4 वर येऊ द्यायचा नाही. 5 मान सरळ. 6 चेहरा समोर. 7 8 9 आणि 10. हळूवार सरवायचा आहे आणि हात करायचे आहेत खाली. दोन्ही पाय सरळ करायचे आता. आणि उजवा पाय आपल्याला बाहेरच्या दिशेने करायचा आहे. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. पायाचा पंजा स्वतःकडे खेचायचा आहे. उजव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा आहे. ओढायचा आहे पंजा स्वतःकडे. पाय एकदम सरळ ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. आणि आता डावा हात आपल्याला श्वास आतमध्ये घेत वरती करायचा आहे आणि उजवीकडे झुकायचं आहे. करूयात. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत एकदा. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. पुन्हा 1 2 चौथा. 1 2 पाचवं थांबायचं 10 सेकंद. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. हात खाली. परत डावा पाय सरळ, उजवा पाय मध्ये. उजवा पाय बाहेर करायचा आहे आणि डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. ठीक आहे. जेवढं शक्य तेवढं जास्तीत जास्त उजवा गुडघा बाहेरच्या दिशेने करायचा प्रयत्न करायचा आहे. डावा गुडघा खुब्याच्या रेषेत. असा पुढे नाही ठेवायचा. जास्तीत जास्त खुब्याच्या रेषेमध्ये. आणि हा उजवा गुडघा बाहेर पाहिजे. आता डाव्या हाताने डाव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा, अंगठ्याला स्पर्श करायचा आहे. उजव्या बाजूला उजव्या वरती करून डावीकडे झुकायचे. करूयात. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 2
पुन्हा 1 2 आता 10 सेकंद थांबायचं आहे. 1 1 2 3 उडायचे, ताण द्यायचा आहे. 4 5 6 7 8 9 आणि 10. हात खाली आणि पाय करायचा आहे सरळ. उजवा पाय करा, डावा पाय करा. वज्रासनामध्ये बसायचं आहे आणि सर्वांनी पंजांवरती येईल. कमरेमध्ये न वागता आपल्याला उभं राहायचं आहे. कमरेमध्ये न वागता उभं राहायचं आहे. तर दोन्ही पायामध्ये अक्षर घ्यायचं, खांदे एवढा बोटांना ताण द्यायचा आहे. दोन्ही पायामध्ये खांदे एवढा अंतर, बोटांना ताण आणि खांदे जे झुलायचे आहेत मागून पुढे. 1 2 3 4 आणि 5 विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. आता दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत, कोपरे मागे करायचे आहेत आणि आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे, नंतर उजवीकडे वळायचं आहे. तर यात 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. सेम डावीकडे वाकायचं आहे, उजवीकडे वाकायचं आहे. एक कंबर स्थिर राहील याच्याकडे लक्ष. दोन्ही पाय जमिनीवरती सेम वजन पडलेले. 4 5 6 7 8 9 आणि 10. परत सरवायचं आहे आणि हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही हात पुढे घ्यायचे आहेत, दोन्ही हातांची बोटं गुंफवायचे. हाताचे पंजे बाहेरच्या दिशेने करायचे आहेत. पायामध्ये अंतर तेवढंच ठेवायचं आणि श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात वर आणि श्वास बाहेर सोडत हात खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहेत. तर यात 1 श्वास आतमध्ये, हात वर, टाच वर, खांद्यातून मागे घ्यायचे हात. परत 2 श्वास बाहेर, टाच खाली, हात खाली. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. पुन्हा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत एकदा 5 सेकंद थांबायचं आहे. 1 2 3 4 आणि 5 श्वास बाहेर, टाच खाली. आता 10 सेकंद थांबायचं. करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. हात सरळ आणि खाली करायचे आहेत हात. आता दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. या बाजूला चेहरा. त्रिकोणासन आपण करूयात नेहमीप्रमाणे. त्रिकोणासन व्यवस्थित करायचं आहे. दोन्ही पायामध्ये साधारणतः 4 फूट अंतर. डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. 1 आणि आपल्याला डाव्या बाजूला झुकायचं आहे. 2 डाव्या हाताने डाव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे. एवढं शक्य आहे तेवढं, परंतु दोनही खांदे, छाती आणि पाय एका रेषेत राहतील असा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. बोटांना ताण द्यायचा आहे. उजव्या हाताच्या बोटांना ताण द्यायचा आहे. बोट असे लूज ठेवायचे नाहीयेत. तर ताण दिलेला म्हणजे पूर्ण शरीरावरती आपलं नियंत्रण, शरीरातील सर्व नाड्यांचं ऍक्टिव्हेशन याच्यामुळे होणार आहे. श्वास घेत सरवायचा आहे. 1 श्वास आतमध्ये आणि 2 श्वास बाहेर. परत डावा पाय सरळ, उजव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने. पूर्ण शरीरावरती नियंत्रण येण्यासाठी मी ज्या ज्या सूचना देतोय त्या सूचनांकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. 1 श्वास आतमध्ये, उजवीकडे झुकायचा आहे. 2 पाय सरळ, बोटांना ताण द्यायचा आहे. डाव्या हाताच्या बोटांना ताण, मान खाली, हनुवटी खांद्याला टेकवायचा प्रयत्न. डाव्या हाताच्या बोटांना ताण, पाय उजवा सरळ ठेवायचा आहे. डावा पायाच्या मांडीचं आकुंचन करायचं आहे. पूर्ण शरीराकडे आपल्याला लक्ष देऊन थांबायचं आहे आणि मग परत सरवायचं आहे. 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली, 2 श्वास बाहेर. ठीक आहे. आता दोन्ही पाय जवळ करायचे आहेत आणि आपल्याला डावा पाय पुढे करायचा आहे,
उजवा पाय मागे करायचा आहे, डावा पाय पुढे, उजवा पाय मागे. आता उजव्या पायाची टाच आपल्याला वरती करायची आहे, दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आहेत आणि उजवा गुडघा जमिनीच्या जवळ आपल्याला आणायचा आहे. करूयात. 1 2. परत एकदा 1 2. 1 2. 1 2. 1 2. 1 2. आता पाय करायचा आहे जवळ. परत डावा पाय मागे घ्यायचा आहे, टाच वरती करायची आहे, डावा गुडघा जमिनीला टेकवायचा प्रयत्न करूयात. 1 2. 1 2. खांदे आहेत त्याच रेषेमध्ये खाली घ्यायचे. करूयात. 1 2. 1 2. 1 2. शेवटचा 1 2. आता परत पाय चेंज करायचा आहे, उजवा पाय पुढे, डावा पाय पुढे, उजवा पाय मागे. आता उजव्या पायाची टाच आपल्याला वरती करायची आहे आणि गुडघा जवळ जमिनीला टेकवायचा आहे. करूयात. 1 2. 1 2. 1 2. 1 2. 1 2. 1 2. 1 2. शेवटचा 1 आणि 2. उजवा पाय पुढे आणि डावा पाय मागे करायचा आहे. परत डावा पायाच्या टाचवर बॅलन्स करायचा आहे व्यवस्थित आणि आपल्याला डावा गुडघा जमिनीवर टेकवायचा प्रयत्न. फक्त खांदे आहेत त्याच रेषेमध्ये खाली न्यायचे. असं पुढे जायचं नाही आपल्याला. करूयात. 1 2. 1 2. 1 2. 1 2. 1 2. शेवटचा 1 आणि 2. पाय करायचे आहे जवळ, मान करायचे आहे सरळ. ठीक आहे. आता आपण सूर्यनमस्कार करूयात. 4 सूर्यनमस्कार करायचे आहेत. आपल्या मॅटच्या पुढे उभं राहायचं आहे आपल्याला, जेवढं शक्य तेवढं करायचं आहे व्यवस्थित. दोन्ही पायांचे टाचा पंजे जोडलेले, मान सरळ, श्वास आतमध्ये घे, दोन्ही हात वरती. 2. पुढे झुकायचं आहे. 3. डावा पाय मागे. 4. मान वर, उजवा पाय मागे. 5. गुडघेच्या ध्यानवरती. 6 7 8 9 10 11 आणि 12. पुन्हा 2 3 4. उजवा पाय मागे. 5. टाचा टेकवायच्या आहेत, पाय सरळ, कपाळ जमीन टेकवायचं आहे. 6 7 8 9 10 11 आणि 12. परत चौथा. 2 तिसरा 3 4 5 6 7 8 9. डावा पाय पुढे. 10 11 आणि 12. उजव्या पायाने करूयात. 2 3 4 5 6 7 8 9 10
11 आणि 12. ठीक आहे. आता सर्वांनी पाठीवरती झोपायचं आहे. डोकं माझ्याकडे, पाय पाठीमागच्या बाजूने, डोळे बंद, लक्ष श्वासावर. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. श्वासाची गती आणि हृदयाची गती आपल्याला सामान्य करायची आहे. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित आपल्याला ठेवायचे आहे. नजर दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित, हाताचे पंजे आकाशाकडे. आणि आता दोनही पाय आणि टाच पाय जवळ करायचे आहेत. टाचा आणि पंजे जोडायचे आहेत. हात मांडीच्या बाजूला, हातांचे तळवे जमिनीला टेकलेले. ही झाली आसन पूर्व स्थिती, शयन स्थिती मधली. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. दोनही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचं आहे. मांडीचा दाब पूर्ण पोटावरती द्यायचा आहे. एवढं खुब्याची हालचाल आपल्याला करायची आहे. आणि आता उजवा जो पाय सरळ आहे तर त्याला पूर्ण आपल्याला गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. करूयात. 1 2 3 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. पाय करायचा आहे सरळ आणि आपल्याला उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. दोन्ही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे. मांडीचा दाब पोटावरती आला पाहिजे असा प्रयत्न करायचा आहे. आणि आपल्याला डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. करूयात. 1 2 3 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. पाय करायचा आहे सरळ. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. डोळे बंद आणि लक्ष श्वासावरती द्यायचं आहे. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित आपल्याला ठेवायचे आहे. हाताचे पंजे आकाशाकडे, डोळे बंद, लक्ष श्वासावर. आणि आता दोनही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोनही हातांनी पायाच्या घोट्यांना पकडायचं आहे. पायामध्ये खांद्याने एवढं अंतर घ्यायचं आहे. गुडघे थोडेसे लांब राहतील. पायाच्या पंजांमध्ये खांद्याने एवढं अंतर. कमरेच्या स्नायूंकडे लक्ष द्यायचं आहे. आणि आपल्याला आता श्वास आतमध्ये घेत कंबर उचलायची आहे. छाती हनुवटीच्या जवळ न्यायचा प्रयत्न करायचा आहे. करूयात. 1 2. कंबर ठेवायची आहे खाली. केतू बंधासन थायरॉइड ग्रंथींसाठी अत्यंत उपयुक्त. परत एकदा. 1 2. कंबरेच्या स्नायूकडे लक्ष द्यायचं आहे. आणि आपल्याला 5 ते 10 सेकंद आता या स्थितीमध्ये थांबायचं आहे. करूयात. कंबर उचलायचे आहे. 1 थांबायचंय 10 सेकंदांसाठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10.
कंबर खाली ठेवायचे आहे आणि पाय आपल्याला करायचे आहे सरळ. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. ठीक आहे. आता आपल्याला करायचं आहे सरळ मत्स्यासन. त्यासाठी दोन्ही पाय असे सरळच ठेवायचे आहेत. दोन्हीही हात वरती करायचे आहेत, कोपरांमध्ये वाकवायचे आहेत. हात आपल्या मानेच्या बाजूला ठेवायचे आहेत, कोपरे वरच्या दिशेने, हातांची बोट पायाच्या दिशेने अशा प्रकारे ठेवायचं आहे. आणि आता दोन्ही हातांवरती दाब देऊन छाती वर उचलायची आहे, मान मागे टाकायचा आणि आपल्याला स्वतःला माथ्यावरती बॅलन्स करायचा आहे. तर यात एक छातीवर, दोन मान मागे टाकून माथ्यावरती बॅलन्स, हात सरळ. आणि आता हळूवार हात खाली करायचे आहेत, कोपरे टेकवायचे आहेत जमिनीला. दोन्ही दात तिकडे काय गरज होती का सांगा मला. अजिबात कुठली गोष्ट अशी रिलॅक्स मध्ये करूनच येत नाही. तिथं ते दिसतं त्याच्यामध्ये. दिसते हो तिकडं. मला व्यायाम करायचा आहे. तिकडं करा तिकडं. जागा नाही. हा इथं आहे. परत एकदा करायचं आहे सेम. दोन्ही हात मानेच्या बाजूला, दोन्ही हातांचे पंजे जमिनीला टेकवायचे आहेत कोपरेवरती. दोन्ही हातांचा दाब आणि आपल्याला छातीवर उचलायचे, मान मागे टाकायचे आहे. तर यात एक छातीवर, मान मागे टाकायचे, माथ्यावरती बॅलन्स करायचा आहे, हात सरळ आणि हात करायचे आहेत खाली. परत दोन्ही हात मानेच्या बाजूला, मान सरळ करायचे, हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आणि सर्वांनी आता डाव्या कुशीवर वळायचं आहे आणि पोटावरती झोपायचं आहे. सर्वांनी डाव्या कुशीवर वळायचं आहे आणि आपल्याला पोटावरती झोपायचं आहे. दोन्ही हात एकमेकांवर, कपाळ दोनही हातांवरती टेकवायचे आहेत. आणि आता हनुवटी दोनही हातांवरती टेकवायचे आहे. दोनही हातांवरती दाब देऊन मानवर, छातीवर आणि हात करायचे आहेत सरळ. तर यात एक सर्पासन नेहमीप्रमाणे मान वरती करायचे आहे, त्याचा पंजे जोडलेले राहतील. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत आणि वरती घ्यायचे आहेत. तर यात एक, मानवर, पाय गुडघ्यांमध्ये वाकलेले, दोन. परत एकदा एक, दोन. पुन्हा एकदा एक, दोन. परत एकदा एक, दोन. शेवटचा 10 सेकंद थांबायचा आहे. एक, मान वरती करायचे आहे, 10 सेकंद थांबायचं आहे. एक, दोन, तीन, चार, 5, 6, 7, 8, 9, 10. पाय सरळ आणि पूर्ण हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही हात मागे करायचे आहेत, हनुवटी जमिनीला टेकवायचे आहे आणि डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्याला वर उचलायचा 30 अंशांपर्यंत. तर यात एक, मांडीच्या स्नायूंचं आकुंचन करायचं आहे. दोन, उजवा पाय एक, दोन. आता दोन्ही हात असे खांद्यांच्या बाजूला करायचे आहेत, हनुवटी जमिनीला टेकलेली. थोडस मान आणि छाती वर उचलायची आहे आणि डावा पाय वर आपल्याला उचलायचा आहे. तर यात एक, अशा प्रकारे
कोपरे छातीला टेकलेले. 2. उजवा पाय मान आणि छातीवर उचलायचे आहे. करूयात. 1. पायाचा पंजा पाठीमागे. 2. पाठीच्या स्नायूंचं टोनिंग होणार आहे. ज्यांना छातीवर उचलता येत नसेल त्यांनी नुसतं पायवर उचला, काही हरकत नाही. मान आणि डावा पाय आणि छातीवर उचलायचे. 5 सेकंद थांबायचं आहे. 1 1 2 3 4 5. उजवा पाय मान आणि छाती वर उचलायचे आहे. करूयात. 1 1 2 3 4 आणि 5. शशांक भुजंगासन. मान, छाती आणि हात सरळ करायचे आहेत. करूयात. 1 मान छातीवर उचलून हात सरळ करायचे आहेत. मान वरती. थांबायचं आहे 10 सेकंदांसाठी. 1 टाचा पंजे जोडायचे आहेत. कमरेच्या स्नायूंचं आकुंचन. आता कंबरवर उचलून आपल्याला टाचेवरती बसायचं आहे. 2 कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. परत दोनही हात आपल्याला वरती करायचे आहेत. 1 हात वर आणि हात करायचे आहेत खाली. 2 श्वास बाहेर आणि हात खाली. आता सर्वांनी पद्मासनामध्ये बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावरती राहील. पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ आहे. आणि आपल्याला कपालभाती करायची आहे. पोट आतमध्ये खेचायचं आहे. श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. तर यात कपालभाती 1 मिनिटामध्ये 60 वेळा पोटाची हालचाल झाली पाहिजे, अशा प्रकारे करायची आहे कपालभाती. तर यात ज्यांचं झालं त्यांनी थांबायचं आहे. डोळे बंद ठेवायचे आहेत. लक्ष श्वासावरती द्यायचं आहे. कपालभाती केल्यामुळे आपल्या रक्तातलं ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन काही कालावधीसाठी वाढतं. त्यामुळे कपालभाती केल्यानंतर लगेच हळूवार श्वास नियंत्रण करायचा आहे. हळूवार श्वास नियंत्रित करण्याचा प्रयत्न करायचा आहे. खोल श्वास घ्यायचा आहे. खोल श्वास सोडायचा आहे. जोपर्यंत श्वासाच्या गतीमध्ये बदल होत नाही किंवा बदल करायची इच्छा होत नाही, तोपर्यंत आपल्याला श्वास नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पोटाच्या स्नायूंची जी हालचाल होते त्याच्यामुळे पोटाच्या स्नायूंचं टोनिंग, पोटावरची अनावश्यक चरबी कमी व्हायला मदत होते. पोटातील अवयवांना चांगल्या प्रकारे मसाज याच्यामुळे मिळतो. त्यामुळे कपालभाती नियमित आपल्या योग साधनेमध्ये ठेवायची आहे. कपालभाती ही एक शुद्धिक्रिया आहे जी आपल्या फुफ्फुसांचं, श्वसन मार्गाचं स्वच्छता करते. शिवाय शरीरातला कफ दोष बाहेर काढून टाकते. शरीरामध्ये ऊर्जा निर्मितीचं काम कपालभातीमुळे होत असतं.
आणि आता आपल्याला 3 वेळा ओंकार गुंजन करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. दोन्ही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोनही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत. नमस्कार मुद्रेमध्ये द्यायचा आहे. हनुवटी छातीला टेकवायची आहे. हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं. ठीक आहे. आजच्या पुरतं एवढंच. उद्या बरोबर आपण 6:30 वाजता भेटूया. थँक्यू.